नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। त्यांच्यात एकमत आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु या तालुक्यामधून त्यांची सत्ता हद्दपार करण्याच्या मार्गावर आहे। राहिली ती जिल्हा बँक राहिली आणि ती जिल्हा बँक संजू भाऊ आपण सगळेजण एकत्र पुन्हा बसू आणि त्या माध्यमातून आपल्या सहकारातली आपली सगळी मंडळी, तुम्ही आणि सगळी मंडळी एकत्र बसू। आपल्यामध्ये जो एक निर्णय होईल, आपण या तालुक्यामध्ये ज्या सर्व सहकारी संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या विचाराच्या कोणत्या संस्था आहेत, ज्या नाही त्या सुद्धा संस्था आज आपल्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहे। कारण ते म्हणतात समोरच्याकडे काहीच राहिलं नाहीये आणि मग त्यांच्याकडे कायला जायचं, त्यापेक्षा आपण या मंडळींकडे सगळ्या सत्ता आलेल्या आहेत। नक्की आपल्याकडे जवळजवळ 80 ते 90% संस्था येतील आणि तुम्हाला त्या पीडीसी बँकेतून सुद्धा येत्या 7-8 महिन्यानंतर ती निवडणूक लागेल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला हद्दपार करू। तुम्हाला घरी बसायला सांगितलं जनतेनं, मार्केट कमिटीला सुद्धा 7व्या नंबरवर तुम्ही गेले होते, परंतु तुम्ही घरी बसले नाही, पुन्हा विधानसभेला उभे राहिले। तुम्ही त्या ठिकाणी तिथेही तुम्हाला घरी बसवलं, पुन्हा त्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला ज्या टीका तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये केल्या त्याच टीका माझ्यावर परत केल्या। तुम्हाला माझ्याशिवाय कुणीच दिसलं नाही, परंतु या तालुक्यातील जनतेनं जसं विधानसभेमध्ये मताधिक्य दिलं तीच परंपरा, तोच विश्वास आमच्यावर दाखवला। त्या विश्वासाला पात्र राहून आज ही सगळी मंडळी परत निवडून आलेली आहेत। या लोकांच्या सहकार्यानं वैयक्तिक मी असेल, सर्व पक्ष संघटनेतील आम्ही सर्व मंडळी असो, रात्रंदिवस या तालुक्यातील तळागाळातील मंडळींचे, मग वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असो किंवा इतर सर्व कोणत्याही विकासात्मक गोष्टी असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असो, रात्रंदिवस या तालुक्याची सेवा करण्याचं व्रत यापूर्वी सुद्धा आम्ही घेतलं होतं, आजही आणि भविष्य काळात सुद्धा घेऊ। त्यामुळं भविष्य काळात मला माहिती आहे आपण सगळेजण आज हार घालून पेटे बांधून या ठिकाणी आहोत, परंतु आपल्यावरती जबाबदारी आहे। आपण जो सन्मान स्वीकारलाय त्याची जबाबदारी आहे की पंचायत समिती आपल्याला दिसती, परंतु पुढे आपल्या सुरेश भाऊंच्या रूपाने दुसरी इमारत आपल्याला पूर्ण करायची। तिच्यासाठी ज्योतिताई तुम्ही सांगितलं की या अधिवेशनामध्ये आपण 5 कोटी रुपये मागितलेत। येत्या वर्षभराच्या आत या पंचायत समितीचं इमारतीचं उद्घाटन आपण संबंधित प्रोटोकॉल प्रमाणे कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्र्यापासून तर खालपर्यंत आपण चुकवणार नाही, कोणतंही राजकारण करणार नाही। 1 वर्षाच्या आत या दिमागदार इमारतीमध्ये तुम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कामकाज करणार आहात आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा रात्रंदिवस दिमागदार काम आलटून पालटून खातेबद्दल सगळ्यांना। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आज जरी हे दोघं सभापती उपसभापती झाले असले, सगळ्यांना काम करायची संधी या माध्यमातून द्यायची आहे। मला या निमित्तानं आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 5 सदस्य त्या ठिकाणी काम करतोय। गणेश नाना आहेत, आमच्या दीप्तीताई भोगडे आहेत, आमच्या विनयताई मुंगसे आहेत, आमच्या तनुजाताई घनवट आहे, की स्वतः आम्ही 5 जण त्या ठिकाणी काम करतोय। उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचं राजकारण समाजकारण करत असताना तालुक्याची बाजार समिती आपल्याबरोबर आहे, तालुक्याचा खरेदी विक्री संघ आपल्याबरोबर आहे आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली पंचायत समिती ती देखील आपल्याबरोबर आहे। तालुक्याचा आमदार आपल्या विचाराचा आहे। तालुक्यातल्या सगळ्या संघटना, सगळ्यांना पक्ष संघटना, या सगळ्या नेते मंडळींना, सर्वपक्षीय नेते मंडळींना साथ घालून बरोबर घेऊन जाण्याचं काम ज्योतिताई उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। आणि निश्चितपणानं या मागच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये काय राजकारण झालं याच्या खोलामध्ये न जाता या तालुक्यामध्ये आता नवीन पिढी काम करते, नवीन नेतृत्व त्या ठिकाणी काम करतायत, नव्या दमाचा आमदार त्या ठिकाणी काम करतोय। पक्ष नेतृत्वाचे आशीर्वाद, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बरोबर हा तालुका आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। म्हणून आज सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था आपल्या बरोबर आहे। या संस्था कशासाठी आहे? संस्था लोकांच्या विकासासाठी आहे। संस्थेची सत्ता कशासाठी आहे? ही जनतेच्या विकासासाठी आहे। बाजार समिती कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे। खरेदी विक्री संघ कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे। पंचायत समिती कशासाठी आहे? तर या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस जो खऱ्या अर्थानं पंचायत समिती येणार, एखादा कागद त्याचा घेऊन येणार आहे, काहीतरी घेऊन येणार आहे, माझ्या गावामध्ये हे पाहिजे, अनेक सरपंच आज पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामाच्या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी येणार आहे।
पण आपला सभापती महत्वाचा, आपला उपसभापती महत्वाचा, आमचे सगळे पंचायत समिती सदस्य महत्वाचे आहेत, जिल्हा परिषद सदस्य महत्वाचे आहेत, आणि या सगळ्याचा समन्वय करण्याचं काम, ही जबाबदारी आपल्या तालुक्याच्या आमदार अजय बाबाशेठ काळे यांच्या बरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणानं सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलं होतं की निवडणूक कशी घडणार, कशा प्रकारे घडामोडी घडणार. काही पत्रकारांना वाटत होतं काही गडबड होती की काय, परंतु नक्कीच या सगळ्यांचा समन्वय संजीवभाऊ घनवटांच्या सारखी दिग्गज मंडळी की ज्यांनी बाजार समितीमध्ये इतिहास घडवला, ज्यांनी पंचायत समितीमध्ये देखील इतिहास घडवला, आणि एका गोष्टीचं शैल्य आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं की स्वर्गीय सुरेशभाऊ गेल्यानंतर या पंचायत समितीची सत्ता ज्या पद्धतीनं काही घडामोडी घडल्या आणि पंचायत समिती सत्ता त्या ठिकाणी शिवसेना पक्षाकडनं गेली होती, परंतु काळ आणि वेळ सगळ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी निर्णय करत असते. काळ बदलला, वेळ बदलली, परिस्थिती बदलली, आणि आज परत एकदा जी पंचायत समिती सत्ता शिवसेना पक्षाकडनं गेली होती, आज आमदार साहेब तुमच्या नेतृत्वाखाली परत एकदा पंचायत समिती सत्ता तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून आज परत एकदा आपल्याकडे त्या ठिकाणी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.